KNH न्यूज 24। दिनांक 14 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर डॉक्टर बसवराज शिवपूजे यांना गोपनीय बातमी मिळाली की श्रीरामपूर येथील MIDC परिसरात एका छोटा हत्तीमध्ये अंमली पदार्थाची वाहतूक होणार आहे। सदर प्रकरणी खात्री करून पुढील कारवाई करा असं कळवल्यावरून पोलीस निरीक्षक नितीन देशमुख श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांनी तात्काळ पोलीस पथक आणि पंचासह MIDC परिसरात पोहोचून MIDC परिसर आणि आजूबाजूच्या गावात छोटा हत्ती टेम्पोचा शोध घेतला असताना दिघी खंडाळा रोडवर एक क्रीम रंगाचा टाटा कंपनीचा S मॉडेल छोटा हत्ती टेम्पो क्रमांक MH20BT 0951 असा खंडाळ्याकडून दिघी गावाच्या दिशेने येताना दिसला। तेव्हा सदर टेम्पोला थांबून सदर वाहन चालकास त्याचं नाव पत्ता विचारलं असता त्याचे नाव मिमीनाथ विष्णू राशीनकर वय वर्ष 38 राहणार धनगरवाडी तालुका राहता जिल्हा अहिलानगर असं असल्याचं सांगितलंय। त्यावेळी वाहन चालक मिनीनाथ राशीनकर आणि त्याच्या ताब्यातील छोटा हत्ती टेम्पोची पंचासमक्ष झडती घेतली असता गाडीच्या मागील बाजूस पांढऱ्या रंगाच्या 21 गोण्या दिसून आल्या। त्यापैकी 14 गोण्यांमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आणि उर्वरित 7 गोण्यांमध्ये पांढऱ्या रंगाचे स्फटिक दिसून आले। सदर वाहन चालक मिमीनाथ राशीनकर यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरची स्फटिक हे अल्प्राझोलम औषधाचं असून गोण्यामधील पांढरी पावडर ही अल्प्राझोलम बनवण्याकरिता लागणारा कच्चा माल असल्याचं सांगितलंय। अल्प्राझोलम आणि अंमली पदार्थ असल्याने याबाबत खात्री करण्याकरिता अहिलानगर येथील फॉरेन्सिक तज्ज्ञांशी संपर्क साधून ते घटनास्थळी हजर होऊन त्यांनी वरील टाटा टेम्पो मधील गोण्यामधील स्फटिक आणि पावडर यांचं निरीक्षण करून प्रथमदर्शनी सदरचे स्फटिक हे अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ आणि पावडर ही अल्प्राझोलम तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल असल्याचं सांगितल्याने सदरच्या खालीप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। KNH न्यूज साठी राजेंद्र सूर्यवंशी। सुमारास आपल्याला अशी माहिती भेटली की श्रीरामपूरचे MIDC परिसरात काही अंमली पदार्थाच्या वाहतूक होणार आहे। त्या माहिती तात्काळ आपले जे SDPO बसवराज शिवपूजे तसेच आपले ॲडिशनल SP वैभव कलुगुर्मे यांनी आपले जे पोलीस इन्स्पेक्टर त्यांना दिली। पोलीस इन्स्पेक्टर जो आहे आपले देशमुख हे आपला पंचासोबत त्यांनी MIDC परिसरात धाव घेतला। तिथे त्यांना एक छोटा हत्ती टेम्पो भेटला। ते छोटा हत्ती जो टेम्पो होता त्यांचे यांनी खात्री केली तो त्यांच्यामध्ये जवळपास 21 गोणी अंमली पदार्थाचा साठा भेटला। त्याच्यामध्ये 7 गोणीमध्ये जवळपास 69 किलो 767 ग्राम असे अल्प्राझोलमचे स्फटिक तसेच 338 किलोग्राम 37 ग्राम 370 ग्राम असे वजनाचे अल्प्राझोलम बनवण्यासाठी पावडर असे भेटले। त्याच्यामध्ये हा जो मुद्देमाल आहे ते हा मुद्देमाल आपण तात्काळ जप्त केलेला आहे पंचासमोर। तसेच यांच्यामध्ये आपण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये FIR नंबर 499/2025 अंतर्गत धारा 8 क 22 क 29 NDPS ॲक्ट 1985 खाली दर्ज केलेला आहे। याच्यामध्ये एक आरोपी आपल्या ताब्यात आहे आणि पुढचा जो तपास आहे ते आपले श्रीरामपूरचे SDPO श्री बसवराज शिवपूजे करत आहे। अल्प्राझोलम हे काय आहे नेमकी कशासाठी त्याचा वापर होतोय? अल्प्राझोलम एक NDPS ॲक्टचे शेड्यूल खाली एक बँड सबस्टन्स आहे आणि त्यांच्या साठा करणं हे कानूनी अपराध आहे। संबंधित अल्प्राझोलम हे कुठून आलं, कुठे जात होतं काय या संदर्भात कुठे जात? यांचे काय आता FIR आपण दर्ज केलेली आहे। पुढची तपास आपण करत आहे। त्याच्यामध्ये पुढचे जे लिंकेजेस आहे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस ते आपण शोध करू। धन्यवाद सर।